23 जूनला महाराष्ट्रात मान्सूनने एंट्री केली। अल निनोच्या प्रभावानं यंदा पाऊस येणारच नाही, पावसाळा कोरडाच जाईल, दुष्काळ पडणार वगैरे बरेच अंदाज वर्तवले गेले होते। पण पावसाने सगळे अंदाज फोल ठरवले। यंदाचा मान्सून 17 दिवसांनी उशिरा आला, पण आल्यावर पावसाने सगळीकडे धुमाकूळ घातला। मुंबई, पुणे, नाशिक सोबत ग्रामीण भागातही अतिवृष्टी झाली। कुठे कुठे तर 600 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। पेरण्या झाल्यानं शेतकरीही खुश झाले। धरणांमध्ये पाणीसाठा वाढल्याची टक्केवारी आली आणि पाणी टंचाईचं संकट टळल्यामुळे सर्वसामान्यांनाही दिलासा मिळाला। पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही। जुलैच्या पहिल्याच आठवड्यापासून पावसानं अचानक दडी मारली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसहित सगळ्यांचंच टेन्शन वाढलंय। आधी वर्तवलेले दुष्काळ पडण्याचे अंदाज खरे ठरतायत की काय अशी परिस्थिती तयार होत असल्याचंही बोललं जात आहे। पण धोधो पडणारा पाऊस अचानक कुठे गायब झाला, त्याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत, गायब झालेला पाऊस परत कधी येणार आणि याबद्दल हवामान तज्ञांचं काय म्हणणं आहे, जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही बघताय बोलभिडू। 23 जूनला मुंबईतून सुरू झालेल्या मान्सूनने हळूहळू राज्यातला कोकण, घाटमाथा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागात जोरदार हजेरी लावली। यामुळे जून महिन्यातील पावसाची कमतरता जुलैच्या पहिल्या आठवड्यातच भरून निघाल्याचं सांगण्यात आलं। कमीत कमी दिवसात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला। मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये तर पावसानं थैमान घातलं। विदर्भ, मराठवाड्याच्या बऱ्याच भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला। धरणांची कमी झालेली पाणी पातळी बऱ्याच अंशी वाढल्यानं मुंबई आणि पुण्यासहित छोट्या मोठ्या शहरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला। या पावसानं शेतकऱ्यांना खुश केलं। शेतकऱ्यांनी पेरणीची कामं सुरू केली। अल निनो, त्याचा प्रभाव, दुष्काळ हे सगळं फोल ठरल्याचं मानलं गेलं। पण आता ही परिस्थिती फार बदलली आहे। 23 जून पासून धोधो बरसणारा पाऊस 8 जुलै पासून अचानकच थांबला। जिथे 4-4 दिवस आभाळामुळे दिवसाही काळोख दिसत होता, तिथे आता ऊन पडायला लागलंय। मुसळधार तर सोडाच, पण पावसाचं रिमझिम बरसणंही बंद झालंय। यामुळे पाणलोट क्षेत्र कोरडं पडलं आणि धरणात पाण्याची आवक 100% बंद झाली। नुकताच वाढलेल्या धरणांचा पाणीसाठा पुन्हा वेगानं कमी व्हायला लागला, म्हणून पाण्याची समस्या पुन्हा उद्भवू लागली। फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेले शेतकरी टेन्शनमध्ये आले। कुठे कुठे तर दुबार पेरणीचं संकट उभं राहिल्याची परिस्थिती आहे। ज्या वेगानं आणि ज्या प्रमाणात पाऊस पडत होता, त्यामुळे पाऊस थांबेल असं कुणालाच वाटलं नव्हतं। पण जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच वेगवेगळ्या हवामान संस्थांनी जुलै कोरडा जाणार असा अंदाज व्यक्त केला होता। यासाठी प्रत्येकानं वेगवेगळी कारणं सांगितली होती, ज्यात अल निनो, इंडियन ओशन डायपोल, बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ वगैरेंचा समावेश होता। पण आता हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात पावसाने सध्या मोठा ब्रेक घेतलाय। राज्यभरातल्या 80% भागावरून पावसाचे ढग गायब झालेत। त्यामुळे ऊन आणि उकाडा दोन्ही वाढतंय। आता ही परिस्थिती तयार होण्यामागे काही कारणंही सांगण्यात आली आहेत। त्यानुसार पहिलं कारण म्हणजे पॅसिफिक महासागरात तयार होणारं चक्रीवादळ। भारतापासून हजारो किलोमीटर लांब पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात एक अत्यंत शक्तिशाली चक्रीवादळ सक्रिय झालंय। या वादळानं हिंदी महासागर आणि भारताच्या दिशेने येणाऱ्या दमट वाऱ्यांमध्ये असलेली सगळी आर्द्रता स्वतःकडे खेचून घेतली आहे। राज्यात पावसासाठी अनुकूल असणारी हवेतील आर्द्रता चक्रीवादळाकडे डायव्हर्ट झाल्यामुळे भारतातला मान्सून ट्रफ खूप कमकुवत झालाय। त्यामुळे ढग तयार होण्याची प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे। म्हणून राज्यात पावसाची तूट जाणवायला लागली असा अंदाज वर्तवला जातोय। याशिवाय पाऊस थांबण्याचं दुसरं कारण अल निनो असल्याचं सांगितलं जात आहे। उन्हाळ्यात अल निनोच्या प्रभावामुळे प्रचंड उष्णता जाणवत होती, पण उन्हाळ्यात मेगा अल निनो आल्यानं त्याचा प्रभाव मान्सूनवरही पडणार असं आधीच सांगण्यात आलं होतं। शिवाय अमेरिकेच्या नोवा या संस्थेनं तर अल निनोच्या प्रभावाने भारतात थेट दुष्काळाचा इशारा दिला होता। अजूनही पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसच्या वरच आहे। या उष्णतेमुळे पॅसिफिक महासागरावर पावसाचे ढग तयार होत आहेत, पण ते भारतात येण्याऐवजी पेरू आणि साऊथ आफ्रिकेत जात आहेत। जेव्हा पॅसिफिक महासागरातल्या पावसाळी ढगांचा जोर मिळत नाही, तेव्हा हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातून येणारे पावसाचे ढग महाराष्ट्रात पाऊस पाडतात। पण अल निनोने जागतिक पातळीवरच्या सगळ्याच वाऱ्यांची दिशा बदलल्याने विषुववृत्तावरचे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे अगदी मंद वारे वेगाने चालतात। या परिस्थितीला हिंदी महासागरातलं इंडियन ओशन डायपोल तोंड देऊ शकतं, पण त्याचा काळ ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान असल्याने त्याची वाट बघावी लागणार आहे। या दोन कारणांमुळेच राज्यातला पाऊस अचानक गायब झाल्याचं बोललं जात आहे। मग आता प्रश्न उरतो की गेलेला पाऊस परतणार की राज्यात दुष्काळ येणार। तर IMDने 12 जुलैला दिलेल्या अंदाजानुसार 13 आणि 14 जुलैला राज्यात हिंगोली आणि नांदेड वगळता कोणत्याच जिल्ह्यात पावसाची शक्यता नाही।
तर 14 जुलैला नंदुरबार, धुळे, जळगाव, संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांना हलक्या सरींचा, तर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. 15 जुलैला नंदुरबार, धुळे, नाशिक, संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी या जिल्ह्यांना हलक्या सरी आणि नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या भागांना पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. या व्यतिरिक्त कुठेच पाऊस पडणार नसल्याचा आयएमडीचा अंदाज आहे. आयएमडीच्या या अंदाजानुसार राज्यात सध्या तरी अख्खा जुलै कोरडा जाण्याची किंवा दुष्काळ वगैरे पडण्याची परिस्थिती नसल्याचं सांगितलं जात आहे. सोबतच आयएमडी दिल्लीने सोमवारी सकाळी 14 राज्यांना येत्या 48 तासांसाठी अलर्ट दिलाय, ज्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. आयएमडीने मराठवाडा, विदर्भ, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि रत्नागिरी या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. सोबतच किनाऱ्यावरच्या मच्छीमारांनाही अलर्ट दिलाय. त्यामुळे अचानक गायब झालेला पाऊस लवकरच राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. पण हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी याच्या अगदी उलट सांगितलंय. अल निनोच्या प्रभावाच्या चर्चा सुरू असताना अगदी सुरुवातीपासून डक यांनी अल निनो वगैरे काही नसल्याची भूमिका घेतली होती. दुष्काळ पडणार नाही, सगळीकडे पाऊस पडणार आणि सगळ्यांचं पीक चांगलं येणार असं डक वारंवार सांगत होते. त्यांनी जुलैसाठी वर्तवलेले बरेच अंदाज खरे ठरले, पण नंदुरबार जिल्ह्यासाठी त्यांनी कित्येक वेळा पाऊस पडणार असे अंदाज वर्तवले असताना तिथे अजूनही पाऊस पडलेला नाही. हे झालं आधीच. डक यांनी आता वर्तवलेल्या अंदाजानुसार 15 जुलैपर्यंत राज्यात पाऊस पडणार नाही, पण नंतर 16, 17, 18 आणि 19 जुलैला विखुरलेल्या स्वरूपात तो राज्यभर थोड्या थोड्या प्रमाणात पडेल असं डक यांनी सांगितलंय. 23 जून नंतर मुंबई आणि पुण्यात जसा पाऊस पडला होता तसाच पाऊस 21 जुलै ते 5 ऑगस्टला विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांसहित जळगाव, हिंगोली आणि जालना जिल्ह्यात पडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यामुळे विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असल्याचं सांगून शेतीची सगळी कामं करून घेण्याचं डक यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलंय. यासोबतच 23 जुलै ते 5 ऑगस्टला राज्यातल्या ज्या ज्या ठिकाणी पाऊस पडलाच नाही तिथेही पाऊस पडणार आणि पेरण्या होणार असंही त्यांनी सांगितलंय. ही सगळी परिस्थिती समुद्रांमध्ये तयार होणाऱ्या 2 चक्रीवादळांमुळे तयार होणार असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या सगळ्याला एकत्रित सांगण्यासाठी डक म्हणाले की पंढरपूरची दिंडी परतल्यावर म्हणजेच 25 जुलै नंतर राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होईल असा पंजाब डक यांचा अंदाज आहे. त्यांच्या या अंदाजामुळे शेतकरी बऱ्याच प्रमाणावर सुखावल्याचं बोललं जात आहे. एकीकडे समुद्रात तयार होणाऱ्या चक्रीवादळामुळे पाऊस थांबल्याचं सांगितलं जात आहे, तर दुसरीकडे चक्रीवादळामुळे पाऊस येणार अशा 2 वेगवेगळ्या गोष्टी मांडल्या जात आहेत. पण आता थांबलेला पाऊस नेमका कधी आणि कसा येणार हे तर वेळ आल्यावरच कळेल. दरम्यान तुम्हाला पावसाच्या या परिस्थितीबद्दल काय वाटतं? गेलेला पाऊस परत येईल की जुलै कोरडाच जाईल? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.